नमस्कार मंडळी. कवठे महांकाळ इथे एक सभा झाली होती आणि ही सभा अजित पवारांची सभा होती. या सभेमध्ये अजित पवार यांनी स्वर्गीय आर आर पाटील यांच्या बाबत काही आरोप केले होते. अजित पवार म्हणाले होते की आर आर पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीची परवानगी देऊन केसाने गळा कापला. अजित पवारांचा हा आरोप प्रचंड गाजला, त्यावर चारी बाजूने टीका टिप्पणी झाली. पण त्या सगळ्या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया ही अतिशय भावनिक होती, भावुक होती. त्यावेळेस सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की अजितदादांनी जो आरोप केला त्यामुळे मी प्रचंड दुःखी झाले आणि आर आर पाटील यांच्या कुटुंबियांची माफी मागून मी आलेले आहे. त्यावेळेस सुप्रिया सुळे या एका आरोपाने दुःखी झाल्या होत्या आणि म्हणून त्यांनी आर आर पाटील यांच्या कुटुंबियांची माफी मागितली. मग आता हा प्रश्न विचारावासा वाटतो की नेमकं आता सुप्रिया सुळे या कोणाची माफी मागणार आहे. आता तुम्ही म्हणाल की असं काय घडलंय की त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी माफी मागावी. तर मंडळी, कालची घटना म्हणजे रविवारची घटना आहे. रविवारी तासगाव येथे काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडलं. हे कार्यकर्ते रोहित पाटील म्हणजे आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचे कार्यकर्ते होते असं आता उघडकीस आलेलं आहे. आणि हे कार्यकर्ते दिवाळीचा फराळ आणि त्यासोबत 3,000 रुपयांचं पाकिट वाटत फिरत होते. आणि त्याच वेळेस पोलिसांनी त्यांना अटक केली. आता ऐन निवडणुकीच्या वेळेस अशा प्रकारे पैसे वाटप करताना रोहित पाटील यांचे कार्यकर्ते पकडले गेले. रोहित पाटील हे आर आर पाटील यांचे पुत्र आहेत. मग सुप्रिया सुळे या कृत्याबाबत कोणाची माफी मागणार आहेत की आता सुप्रिया सुळे यांना माफी मागावी मागू नये असा प्रश्न पडलाय. कदाचित त्या या प्रसंगात माफी मागणारही नाहीत, कारण आता त्यांच्या लाडक्या रोहित पाटील यांनीच हा गुन्हा केल्याचं जवळजवळ उघडकीस झालेलं आहे. आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया याबाबत आलेली नाहीये. दुटप्पीपणा म्हणतात तो हा असा असतो आणि हा दुटप्पीपणा करणं हे काही सुप्रिया सुळे यांच्यासाठी नवीन नाहीये. ते त्यांच्या पक्षावर जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा सुप्रिया सुळे या मुख गिळून गप्प बसतात. मविया सरकारचा काळ होता, करोना साथीचा काळ होता तो. आणि त्या काळामध्ये महाराष्ट्रात अनेक घोटाळे झाले मित्रांनो, अनेक घोटाळे झाले. म्हणजे अगदी जोम्बो कोविड सेंटरचा घोटाळ्यापासून बॉडी बॅग पर्यंतचे घोटाळे आणि हे घोटाळे उघडकीस आले. पण सुप्रिया सुळे मात्र त्याबद्दल काहीही बोलत नाहीये. त्यांनी एक अवाक्षर काढलं नाही. आणि आता मात्र या सरकारचे हे सरकार घोटाळेबाज आहे असं ते त्या बिनदिक्कत बोलत असतात, अगदी बिनदिक्कत बोलत असतात. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघा की सुप्रिया सुळे हे महिला रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे अशा आविर्भावात वावरत असतात, बोलत असतात. चुकीचं काहीच नाही, कारण सुप्रिया सुळे देखील एक महिला आहे. आणि आता म्हणजे महायुतीच्या काळामध्ये महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असं सुप्रिया सुळे सातत्याने सांगत असतात. पण मविया सरकारच्या काळामध्ये महिलांवर जे अन्याय अत्याचार झाले त्याबद्दल सुप्रिया सुळे काहीच बोलत नाहीत. दोन उदाहरणं तर ताजी उदाहरणं आहेत मित्रांनो. एक तर कंगना राणावत तिचं ऑफिस तोडलं, सुप्रिया सुळे काहीही बोललेलं नाही. त्यानंतर मित्रांनो, केतकी चितळे यांनी
कोणत्याही प्रकारे नाव घेतलं नसताना एक विडंबनात्मक कविता पोस्ट केली म्हणून तिला काळं फासण्यात आलं. तिच्यावर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केसेस टाकण्यात आल्या. सुप्रिया सुळे यांना केतकी चितळेचं महिला असणं दिसलं नाही मित्रांनो. आणि सुप्रिया सुळे त्याबद्दल काहीही बोलल्या नाही. आता मात्र महिलांचा सगळा मान सन्मान आपल्याकडे आहे या आविर्भावात त्या वावरत असतात. याच सुप्रिया सुळे रस्त्यावर पडलेले खड्डे अगदी भिंग घेऊन बघत होत्या. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते. पण मविया सरकारच्या काळामध्ये रस्त्यावर पडलेल्या भेगाई त्यांना कधी दिसल्या नाही. सांगायचा हेतू किंवा उद्देश इतका आहे की अशा प्रकारे दुटप्पीपणा करणं हा सुप्रियाताईंचा स्वभाव आहे की काय असं म्हणण्याची वेळ येईल इतका त्यांनी आतापर्यंत दुटप्पीपणा केलेला आहे. अजित पवार जे स्वतः त्यांचे भाऊ आहेत हे ज्या वेळेस म्हणाले की सिंचन घोटाळ्याची म्हणजे तो जो सिंचन घोटाळा झाला तो जवळजवळ 70,000 कोटींचा याची खुली चौकशी करा असा आदेश किंवा त्या आदेशावर आर पाटील यांनी स्वाक्षरी केली. वास्तविक त्यातलं सत्य काय किंवा असत्य काय हे समोर आलेलं नव्हतं. असं खरंच झालं का? पण सुप्रिया सुळे यांनी त्यात काहीही बघितलं नाही. अजित पवार आरोप करतायत ना मग तो खोटा आहे. आणि आर पाटील हे आपल्या गटातले आहेत म्हणजे त्यांचा पुत्र आपल्या गटात आहे. आर पाटील आज जिवंत असते ते नेमके कोणत्या गटात असते काही सांगू शकत नाही. पण त्यांचा पुत्र आपल्या गटात आहे त्यामुळे लगेच सुप्रिया सुळे यांना त्याबद्दल वाईट वाटलं. आणि त्यांनी सरळ सांगून टाकलं की मी दुःखी झाले, मी माफी मागितली. ही जी माफी मागितली ती एका आरोपावर त्यांनी माफी मागितली मित्रांनो. तो आरोप होता. इथे तर प्रत्यक्ष गुन्हा घडलेला आहे. गुन्हा घडलेला आहे. ते जे कार्यकर्ते 3,000 रुपयाचं पाकिट वाटप करत होते त्यांना पोलिसांनी पकडलं आणि चौकीत नेलं. त्यांच्याकडे साहित्य आढळलं, सगळे पुरावे सापडले आणि तरीही मित्रांनो याबाबत सुप्रिया सुळे काहीच बोलत नाहीयेत किंवा सुप्रिया सुळे सांगत नाहीयेत की मी आता दुःखी झाले. सुप्रिया सुळे यांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे की आता त्या दुःखी झाल्या की त्यांना बरं वाटलं. कारण रोहित पाटील हे आर आबा यांचे पुत्र आहेत आणि त्यांचेच कार्यकर्ते ज्या वेळेस असा गुन्हा करतात त्यावेळेस त्याची जबाबदारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रोहित पाटलांवर येते. आणि निवडणुकीच्या काळात असं वाटप करणं हा मोठा गुन्हा असतानाही सुप्रिया सुळे मात्र त्याबद्दल अवाक्षरही काढत नाही. कसं आहे मित्रांनो, ज्या वेळेस सुप्रिया सुळे यांनी अशी काही भूमिका घेतली त्यावेळेस त्यांचा दुटप्पीपणा उघडकीस आणणाऱ्या घटना तातडीने तशाच घडत गेल्या. इथे अजितदादांबद्दल बोलले, आर पाटील यांच्या कुटुंबियांच्या बाजूने बोलले, तर आर पाटील यांचं कुटुंबच एका आरोपात अडकलं. महिलांच्या रक्षणाबद्दल बोलतायत आणि ते बोलत असताना अगदी फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे इथपर्यंत सुप्रिया सुळे सांगतात. पण त्यांच्या सरकारच्या कारकिर्दीत एक गृहमंत्री तुरुंगात गेले भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली. त्याबद्दल सुप्रिया सुळे काहीच बोलत नाहीत. उलट त्यांना फसवलं गेलं अशी लंगडी प्रतिक्रिया ते देतात. स्त्रियांचे रक्षण करते म्हणून सुप्रिया सुळे पुढे येतात आणि त्यांचाच महबूब शेख याला उमेदवारी देतात ज्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे. हा दुटप्पीपणा
सुळे सातत्याने करत असतात आणि तो करत असताना आपण आपल्या पक्षालाच अडचणीत आणतो, हे मात्र सुप्रियाताई विसरतात. ते त्यांच्या लक्षात राहावं म्हणून हा व्हिडिओ केला. आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.